आता मी नर्सरी आलेलो आहे आणि तिथं माझं कॅरेट भरून कोबी भरून घेणार आहे 75. तर तो घेऊन जाणार आहे मी कोकरूडला. तर पहिल्यांदा भरून घेऊया कॅरेटमध्ये कोबी, त्यानंतर गाडीमध्ये भरूया. तर चला. हे अशा पद्धतीनं कोबीचे रोपे भरून घ्यायची चालली ती. एकदम हार्डिंग अशी रोपे आहेत. असे एकावेक ठेवून असं भरायचं चाललेलं आहे. नर्सरीची यंत्रणा म्हणजे बायका लगेच आल्या ट्रे घेऊन. शारदाताई तर काय पहिल्या नंबरालाच. हे असं ट्रे लावून घ्यायचे चाललेत व्यवस्थित. त्यानंतरनं तिकडून रोपे घेऊन यायला लागले ती. 2-2 ट्रे असं 2 हातामध्ये 4 ट्रे धरले ती. अशा पद्धतीने थप्पे लावून घ्यायचे चालले त्या. दुसरी लाईन लावून आता कोबीचे रोपे भरून घेतले ती. त्यानंतरनं रोपं कशी आहेत बघा, एकदम हार्डिंग अशी रोपे आहेत. मस्त अशी रोपे आहेत. आता एवढं सगळं बऱ्यापैकी भरून झालं. बघू शकतोय मी गाडीमध्ये कोबी भरून घ्यायला लागलोय. तर हा कोबी गाडीमध्ये भरून घेतो पहिल्यांदा. बघा शारदाताई नर्सरीमध्ये घेतले. आता आम्ही ते सगळं गाडीमध्ये भरून झालेलं आहे आणि आता आम्ही चाललोय. तर चला आपण जाऊया फायनली. तर चला जाऊया आपण. मी आत्ता आलोय मांगल्यामध्ये. उन्हाचा कडाका असा लागायला लागलाय की फेब्रुवारीमध्येच ऊन चालू झालंय आणि पुढलं 2 महिने तर काय विषय हार्डच असणार आहे. त्यात आज कोकरूडला रोपे देण्यासाठी उशीर झालाय. त्यामुळं गाडी वाऱ्यागत मी पळवायला लागलोय. वारं कमी आणि गाडी जास्त पळते. बघू शकतो मी आता कोकरूडमध्ये शेतावर आलेलो आहे आणि तुम्हाला दाखवतो. माझं झाड आहे तिथं उतरायला चाललेत कोबीचे रोपे. असल्या कडाक्याच्या उन्हात दादा एकटेच रोपं उतरायला लागले ती झाडाखाली. त्यांना म्हटलं मी पण येतो मदतीला, पण दादा म्हटले थोडेच कॅरेट असल्यामुळं मी एकटाच उतरतो. कारण ते बोलले की आमची मुलं शाळेला गेल्यामुळं मला एकट्यालाच उतरायला लागतं या. त्यामुळे त्याने माझी पण मदत घेतली नाही. दाखवतो मी आता दुसऱ्या ठिकाणी आलेलो आहे. त्यांचंच क्षेत्र दुसऱ्या ठिकाणी. तर त्या साईडला निम्मी रोपं आता उतरायसाठी आलेलं आहे. आता कोबीचे रोपे उतरून झालेले आहेत आणि 2 ठिकाणी कोबीचे रोपे उतरले आहेत. आता झाडाखाली इथं बसलेलो आहे आणि निर्ले गावचे प्रगतशील शेतकरी आहेत. आपण त्यांचा अनुभव आपण विचारूया. तर तुम्ही या क्षेत्रामध्ये म्हणजे काय केलं होतं तुम्ही, म्हणजे याच्या आधी काय माळव्याचं उत्पादन घेतलेलं का तुम्ही? त्याच्या आधी दोडका घेतलेला होता. आणि किती झाला, किती गुंठ्यामध्ये किती झाला? एक 36 गुंठ्यामध्ये 20 टन झाला. 36 गुंठ्यामध्ये 20 टन दोडका झालेला आहे. आणि पाट पाण्यानं का ठिबक होतं? ठिबक मल्चिंग मल्चिंग आणि ठिबक होतं. त्यानंतर आता कोबीची लागण इथं करणार आहेत. आणि कोबी काय केला होता का ह्याच्या आधी? केलेला की. कोबी किती झाला? 20,000 आळा गेलेला, 20,000 लावलेला. 20,000 रोपामध्ये किती झालं, म्हणजे किती टन झालं काय? 20,000 एक 10-12 टन झालेला. 10-12 टन झालेला. हो. म्हणजे 20,000 कोबीचे रोपे दिले होते. त्यामध्ये त्यांनी 10-12 टन उत्पादन काढलेलं होतं. असं संतोष नथुराम पाटील हे नेर्लेगावचे प्रगतशील शेतकरी आहेत.